कोण आपण? हा, काही ओळखलं नाही. अरे कोण म्हणजे डमणीचा मालक हा म्हणलं मी मारुतराव मुंशीराम झुटके. तुम्हाला काय वाटते ग्रामपंचायत सदस्य विशेष म्हणजे शाळा व्यवस्थापनचा 8-10 दिवसापुरता सदस्य आहे सध्या. तर म्हणलं हे डमणी आमची आहे, आमचे बाबा मुंशीराम झुटके आणि याचे बाबा आपलं कंदील आबाजी. हे या डमणीनं चालले होते आणि एक माणूस कोणता तरी बसला म्हणते गवताचा भारा घेऊन, तर त्यानं हे मोडली म्हणते. असा आम्हाला फोन आला आणि आता हे डमणी घेऊन आम्हाला आता वापस रामपूरला घेऊन जावं लागते. आणि आता बाबा गेले असं ना त्या फोर व्हीलरमध्ये बसून. एक ते पिवळ्या केसावाला माणूस आला असं ना न्यायला त्याइले. पाहिला का तुम्ही? अरे हे बी काकणभर शिल्लक दिसते बापापेक्षा. हो ना, बुडेन वाटे ती दोघे बी जराशे कलाकार दिसे मले. अरे भाऊ दादा म्हणलं मीच हो म्हणलं ते गवताचा भारा घेऊन बसणारा. हो तर म्हणलं माच्यान नाही मोडली ते, आधीच वाकलेली होती म्हणते ते. हो नंतर सांगितली. हो काय सांगा आता तुम्हाला, माय नाव आलं त्याच्यातनी. हा माच्यानं तर त्याला पैदलवारी घडून राहिली आणि तुम्ही म्हणता राजा असं झालं. तर म्हणलं हे इतका 1-2 घंट्यापासून बसून आम्ही इथं. मॅडम बैल कुकडे जातील, हे डमणीतलं सामान. हो म्हणलं थांबलो तरी मी, नाही तर एखादा थांबला नसता. हो तर तुमचे बाबा आणि तुमचे ते दोघांची बाबा समजा त्या एका गाडीत बसून गेले, थैल्या गेल्या सगळं घेऊन गेले आणि आम्हाला म्हणे बा जरा लक्ष दे जा, पोरं येऊन राहिले. हो पण मी बा कोण होईन कोण नाही तुम्ही. असं 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 हो का, तुम्ही आहे का ते? बरं बरं ठीक आहे. बरं मी काय म्हणतो काकाजी, जे झालं ते झालं आता. पण आता आम्हाला हे याची आग काढा लागन, वेल्डिंग करून आण लागन. तर म्हटलं कोणी 1-2 माणसं भेटन का आपल्या इथं? हो म्हणजे कसं आहे, जरासं काढायला जरा हे दोघाला जमणार नाही ना ते. जरा म्हणजे कसं तिकडून फसलेले असं निघून काढणं आणि हे न ते बरंच भारी काम आहे नाही. म्हटलं 2-4 लोक बोलावता का? ते कोण रिकाम आहे भाऊ? हो कोण नाही रिकाम. हो तुमचेच तर बाबा यायले, त्याला विचारलं पण काही ताल बसला नाही. हो तुम्हीच एखादा अजून माणूस आणा, नाही तर 1-2 माणसं पहा आणि ती काढा. अरे काय बोलता काका राजा? हो माणसं येत नाही. थांबा बरं 10 मिनिटात माणूस आणून दाखवतो तुम्हाला. काय बोलता ना तुम्ही? थांबा आलोच मी. नाही ना, कोणी नाही येत ना भाऊ. कोणाला हात लावायला कोण येऊन राहिलं रिकाम आहे? अरे काय बोलता राजू? हो आमच्या गावात जर असं काही मोडलं असतं ना चाक कोणाचं, 10 लोक जमा होऊन त्याला लावू लागले असते. तुम्ही म्हणता एक माणूस येत नाही म्हणता राजा. कसं गाव आहे तुमचं? तुमची इथं असं म्हणा, पण आमची इथं हे बा सांगतो ना, हो फुकट काळी नाही उचलत, गोटा तर नाही उचलत कुठचा. हो पैसा सांग म्हणते. हो असा हितभर गड्डा जर खोदायचा असला ना, 50, 100, 200 रुपये मागायला कोशिश करते. हो पण येत नाहीत लोक. असे आमच्या गावातले लोक आहे, लोक आहेत आमच्या गावात. हो पण आता हे याचं कसं काय करता पहा ना, मग आता तुम्ही आणा एखादा माणूस. बरं असं आहे का ते? बरं फुकट करत नाही नाही का? सांग म्हणा कोणी आहे का इथं तुमच्या ओळखीचा? किती रुपये पाहिजे म्हणा तुले? आग लावून द्यायची आहे म्हणा तुले, वेल्डिंग करून आण. चाक गीक जोडजाड करून ओके करून दे. सांग किती पैसे पाहिजे म्हणा तुले? वा हो लय पैशाला गेलं का ते? हो ना. अरे पण म्हणलं हो काय तुम्ही देसान किती? 100 आणि 200 कोण येते हो? हो पाहत नाही का डवरायला माणसं नाही, मग 500 दिले तर नाही म्हणते. अरे 500 आणि 200 अरे बाबा रुपयाची गोष्टच करू नका तुम्ही. करोडपती माणसं आहो आम्ही. कपडे लत्ते आता सध्या वावराच्यानं डिझेल आणायला आलतो म्हणून जरा असे तशा घातलेले आहे. तुम्हाला काय वाटून राहिलं? करोडपती आहो आम्ही दोघं बी. मग करोड रुपयाची इस्टेट आहे आमच्या घरी. त्याला म्हणा 5,000 रुपये घे आणि त्याला करून टाक म्हणा ओके. कोण आहे इथं? मग तुम्हाला काय सोपं वाटलं का ती कॅशमध्ये नगदीमध्ये? 5,000 रुपये? अरे बाबा मग तर जमा भिंत 10 लोक जमा होते. थांबा मी आता त्या डवऱ्यावरच्या माणसाला आवाज देतो, ते दोघं आहेत तिथं. हो येते ते, हे गाडीवाला इथं गाडी नाही का उभी. हो त्याला बोलाव तुम्ही. हो किती 5,000 देसान ना पण? 5 काय रे हो, 6 म्हणा द्यायले. हो 6,000 म्हणा. हे काय घाबरच आहे आमची इथं. बिलकुल सांगून द्या 6,000 रुपये देतो म्हणा. पूर्ण ओके करून दे म्हणा द्या. आम्ही सावलीतनी बसतो एका जागी. जा लवकर या, माणसाला बोलवून द्या. बरोबर आणतो मी. हो दोघायला आणतो बोलव ना. हो आता डवरे सोडून ते देते आता. हो 6,000 म्हणल्यावर लस राजा पैशावाले दिसता तुम्ही. अरे पैसा पैसा म्हणजे विचारच नाही, पाण्यासारखा पैसा आहे आमच्याजवळ. मग अलमारी उघडे खाली पडते तो. जा आणा बोलावून द्यायले. आपण का चांगले दिसते पैशाला नाही का? हो ना, पण बुडे पाडे तर लस कोणते दिसले मला, चिकटले काय ज्या डमणीन चालले होते पंढरपूरले. हो हे पाबरले काय जे हो लावते टेवांगार आहे पुरे इस्टेटले नाही का? हो ना 6,000 रुपये आता हे आख लावायचे देऊन राहिले म्हणजे. बरं बरं ठीक आहे बा. हो पाहतो मी आता पोयतच येते ते, आलोच मी बोलावून. नाही, ये ना सांग द्यायले. हो पळत नाही तर उड्या मारत येतील ते. हो काऊन की आता कसं आहे, पैसा फेको तमाशा देखो. या द्यायला बोलावून या लवकर. हो जे लवकर येईल त्याला जास्त पैसे. चल लवकर ये म्हणा. बाकी मस्त कार्यक्रम झाला नाही का? हो ना सगळं निरेपेरे झाला. आता आचार्याचे पैसे दिले, तेही मोकाय झाला. दिंडीवाले गेले आणि सगळं निरेपेरे झाला. आता फक्त मंडपाला आला की त्याला पैसे देणार आहे, निघणार आहे. बाकी राजा बाळभाऊ मस्त सहकार्य केलं सगळ्यांना तुम्ही कॉलनीवाल्यानं. मस्त आता मानमोळे साहेब खादोडे साहेब नाही म्हणा इथं, पण ते घरी गेले. पण बाकी मस्त कार्यक्रम झाला. हो असं सहकार्य असलं का नाही मग कोणतं माणसाला कार्यक्रम करा वाटते. हो झाला आता चांगला झाला, मनाला समाधान वाटू राहिलं. त्याच्यात काय मोठा मोठे आहे गुरुजी. सगळ्यांना आता जरा जरा हातभार लावला तर काय बिघडते. पण आता कसं आहे, शेवटी आपलेच आपण आहो का नाही? रामपूरची मंडळी म्हणजे आपले सोयरे धायरेच का नाही? आता मारुती दुटके म्हटलं की मा मेवना समजा. हो आता मानमोळे साहेबाचा मेवना शांताराम भाऊ, जसं की मामाच भाऊ आहे समजा ते. म्हणजे आता मोठे पाटील आहेत ते खादोडीच्या घरचे समजा बाई आहे त्याचे कोणतरी आहे. असं म्हणजे काही ना काही नातं आहे. आणि गुरुजीचे आता समजा हे मुलगी दिलेली आहे तिथं समजा लाईनी पडलेले. म्हणजे सगळे सोयरे धारे आहो आपण म्हणून समजा माणसाला काय वाटते घरच्या सारखा कार्यक्रम आहे बा. ते तर आहेच ना बडभू, शेवटी कॉलनीवाले हवा बोल करावंच लागते. पण मी काय म्हणतो, ते आपली आता समजा 4 व्हीलर नेली मामा डॉक्टरनं आपल्या साडवा ना, आणि तिकडून ते मुंशीराम भाऊन ते काय कंदीला बाई त्याला आणलं वापर. तर ते डमणी म्हणलं मोडलेली आहे तिथं, ते घरी नेली का नाही रामपूरवाल्यानं? ते काही मेळ लागला का तिचा? मग
ए बाबा ते पहिले फोन केला म्या मारत्याला फोन केला हो त्याच्या बाबाचा आलता म्हणे त्याला डबल हो आता कसं 2-4 वेळ त्याच्या बाबाचा लागला नाही तर मग डबल लागला म्हणते हो म्या लावला तर मला म्हणे मी जातो म्हणे आता डमणी आणाले तर ते गेलते ते भाण्यान ते हो त्याने आता काही लावला असं मेड समजा तिथून हो काही टेन्शन नाही त्याचं तरी पण एखादा फोन लावून पहा म्हणजे कदाचित कसं त्याची बैल आहेत ते डमणी आहे हा नसतं काही आपत नाही झाली पाहिजे नाही तर कोणी बैलच नाही आले हा हो आता हे बैलाला काम हा पावर बाय लावा बरं ते फोन बोले का त्याचंही काही सांगता येत नाही बरं आता फोन लावून दिले हो काय मेळ लागला का नाही नेली का नाही मग विचारतो दिले हो 1 मिनिट जवळ बुवा आपले बळबू हा बोला जवळ बुवा काय म्हणत होते काय मारत राव राजा मेवणे बुवा कसं हो तुमचं लग्न झालं पासून त्याचे फोन फान तर बंदच झाले हा पण तुला म्हणलं म्या मग अशी फोन केला म्या आणलं का ते डमणी तिथं आहे तो बाबाचा फोन आला का नाही हा तर ते म्हणलं ते आणली का नाही घराकडे काही एखादा फोन तर करत असता काय झालं काय नाही अरे बापू पोहोचलो ना मारतो झुटके म्हणते तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले अरे मारती असल्यावर काय होत नाही हा 5,000 रुपये फेकले त्याला घे म्हणलं 5,000 रुपये या टोक्याला स्पेशल 1,000 रुपये त्याला दिले त्याला जाऊ दे म्हणलं लगाचं वेल्डिंगवर वेल्डिंगला पाठवलं ते आता आग वेल्डिंग करती ना पण आल्यानंतर लावूनही देतीन आणि बिलकुल बसलं की निघाले घराकडे हो भानू आता येईन गाडीनं मी येईन आता डमनीनं हो घराकडे पोहोचतोच मी आता समजा असं म्हणा संध्याकाळ होईल समजा आता येईपर्यंत काही सांगू नको मारते तू निराला काय बा लबाड्या मारतो हो ना तुम्हाला बा सवय आहे लबाड्या बोलायच्या मग काय तर रामपूर येते लोक हा माय मास बहुत बरं आहे बा सांगतो ना शांताराम घनगणित त्याचा कोणी हातच नाही पकडत हा बिजाला काय लंब्या सोयरी की धायरी की तर तुम्हालाच पुढे न्यायला पुढते बा हो म्हणून तर माझी सोयरी झाली म्हणा ती बरोबर आहे हो पण फक्त मी काय म्हणतो जे काय दिले असेल तर 5 नाही 10 दिले पण ते काय सांगा लागते आम्हाला हा मोठे म्हणा कमी करत आहे तू आता लग्न झालं ना तुझं अरे बा आता अरे खोटी गोष्ट आहे का सांगा आता फोनपेचं मी स्क्रीनशॉट टाकू का त्या माणसाला पुढच्या 5,000 स्क्रीनशॉट टाकतो तुम्हाला फोनपे मारले म्हणून हा अरे म्हणलं बा तुम्ही कमजोर नका समजू बापूजी हा मारत राहा झुटके म्हणजे का मामूली असते का 12 एकराचा कास्तकारावं म्हणलं मग उत्पन्न काढतो डबल टिबल पिकन मग पैशाला काय कमी आहे का आमच्यापाशी हा हो मग अशा कामात नाही पैसे तर मग का वर बांधून नेता का ते हा तुम्ही आता 25 लाखाचं घर इकलं निरा बँकेत ठेवून काय आहे ते व्याजाचा अर्थ हा बसले आपले ते एका दुकानात कामाला येईन ते हा स्पेशल दुकान टाका बिलकुल कमी जास्त पैसे पडले तर मेवण्याला मागायचे हा मी हाव ना तयार बिलकुल तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले नाही त्या रामपुराला मला काही समजून नाही राहिलं होणार का कास्तकार मध्ये अडचणीत आहे या रामपूरचे कास्तकार कशा काय अडचणीत नाही पाहिजे का म्हणते पैसे अबे मारते तुला काय निराला बडे मारता हो 5,000 जर मागितले ना तर हलो करता रेंज गेली हा असे का रामपूरचे लोक आहात तुम्ही हा कोणत्या कास्तकाराकडे एवढा पैसा वर आला की बा जवायला पैसे देऊ राहिला हा निरा खोटे बोलता का तुम्ही काल बिजाला बळावा तुम्ही येईल काय माहिती आता आमच्याजवळ आला कुठं मला काय माल आहे तर अरे बा जवळ बा तुम्हाला कसं आहे गंमत वाटते मेहनत आहे ना आमची मग कास्तकारीत नाही आम्ही किती मेहनत करतो माहिती आहे का तुम्हाला किती उत्पन्न काढतो रात्रंदिवस बिलकुल वावरात डोळे फोडतो आम्ही हा म्हणून आम्हाला उत्पन्न होते हा वांग्याचा प्लॉट जर टाकला तर लाखो रुपये कमावतो आम्ही मिरच्यात कमावतो हे कमावतो ते कमाव हा हो पैशाला काही कमी नाही आमच्याजवळ हो शेती टेक्निकनं करतो आम्ही किती मेहनत करतो मला माहिती आहे ती हा हो जाऊ दे काय आता जास्त काही बोलायला लावू नको मला हो ते आपली डमणी घेऊन जातो लवकर आणि घरी घेऊन जा लवकर हा ठीक आहे आता ठेवतो मग काय मारशील का तू काय फोनवर जरा मोठेपणा कमी करत जाणले का मग काय तर अशा ना कसं आहे तू म्हणतो की मी 5,000 दिले 6,000 दिले हा अरे आपण द्यायचं नाही इकडे पण इकडे लोकांना काय सांगायचं हा उद्या चालून जवळ बा तुझे म्हणून आले कुठचे पैसे असं कुठे मनीस का नाही कुठचे पैसे देवा तुमच्याजवळ हा फालतू घबाला लिकीच वाजत बसा लागला ना एक तर बुड्यानं काय सांगितलं तू मी मायावी हा तुम्ही हे विषय काढत नका जाऊ हा हो आमच्या याच्यात जाऊ द्या बरोबर नाही तर घोर करसा अरे मी सांगत नाही का त्याले उत्पन्न किती काढतो म्हणून आम्ही 2-2, 3-3 पिकं घेतो म्हणून मग मी काय एवढा दिमाग नाही का मला बे काही वेगळं भाने हा एवढ्या मोठ्या आपल्या गावात नाही काशानं हा आणि यानं आपल्या झुमऱ्यानं JCB हे आपलं ट्रॅक्टर घेतलं तरी का गावाल्याच्या लक्षात नाही आलं हा पुरं पचवलं आपण मग तू काय म्हणतो हा अबे काहीच माहिती होत नाही बरोबर हिशोबाने बोलतोस तुम्ही मग अरे हो ना पण तरी बी नाही सांगा लागत बा एवढे झुंबर भाऊ सारखे माणसं राजा हा हो सगळ्या गावात वारसा पोहोचवणार आहे पण ते जरासा शब्द नाही काढत ना की बा मध्ये घबाड सापडेला बा याच्यातून आणलं म्हणून हा हो त्या गाव आमच्या सासरवाडीहून आणली म्हणते माझी JCB हा इतकं राजा म्हणून तू आपलं बडबड सांगून देतो अरे काही नाही हो टेन्शन नको घेत जाऊ तू मग काय बसले आपली उली गोष्टीचा विचार करता हो चल तिकडे जाऊन बसू आता हो येतीलच ते थोड्या वेळात आम्हाला गुरुजी आहे हो आता रोजचीच गोष्ट आहे ना तुम्ही रोज रामपूरला जाता हो तुम्हाला अनुभव नाही का खरंच एवढा पैसा आहे का याच्यापाशी हा मला म्हणते तुम्हाला काही पाहिजे का आणि इकडे म्हणते आखीवाले 6,000 दिले म्हणते म्या किती कसं फेकावले का सांगा बा आता तुम्ही बरोबर आहे ना खोट्या गोष्टी नाही जे मारत राहतो पैसा नाही असं तुम्हाला वाटते का अरे बाबा एक दिवस येऊन बसला व्यवस्थापनचा अध्यक्ष आहे ते शाळा व्यवस्थापनचा म्हणे गुरुजी म्हणे आपल्याला एक प्लॉट पाहावा म्हणे हो फ्रंटचा बिलकुल हो बायपासवर म्हणजे कारण की कसं एखादं पुढे दुकान म्हणा काही म्हणा हो जागा फ्रंटची असली हो कॉम्प्लेक्सही काढू शकतो म्हणे हो तर मग पहा म्हणे आपल्याला एखादी जागा हो अशा ना म्हणे किती रुपयाच्या पैशाचा विचार करू नका म्हणे फक्त जागा पहा कायच करा रे मारत्या म्हणा हात डोळावा अरे बा गुरुजी तुम्हाला ते हे बा मोठेपणाच्या गोष्टी सांगते ते हो आपल्या कॉम्प्लेक्स काढते का ते मग आम्ही तर कायच करा रे आता मला तर डोकंच फोडायची पहिले बा हो बरंच बरं आहे बा जाऊ दे तिकडे हो विषय बंद करा ते हो दुसरं पाहता काय तर मग आम्ही रामपुरात पैसा कुठचा आहे नाही का हो ना तरी खादुडे म्हणे म्हणते राजा हो रामपुरात पैसा कुठून आला काय सांगा हो ना त्या शिवला टोयगोटीनं हे टाकली वाळत आणि हिंदी हो 100% काहीतरी रामपुरात पैसा आला खादोडीची गोष्ट काही खोटी नाही लागायची
नाही बळबू तुम्ही आता कसं आहे बरेच वर्ष गेले नाही की नाही रामपुरा हो तुम्हाला कल्पना नाही हो रामपुरात पैसा भरपूर आहे मग काय तर हो आता हे पान तुम्ही आपला हे पाहिला तुम्ही झुंबर घर फिरवे हो अरे बाबा त्याच्याजवळ जेसीबी आहे जेसीबी अरे बाबा ते टकलं आहे आपलं ते झुमऱ्या अरे बाबा लगा बेवडा ना तो त्याच्याजवळ आहे का झुम आपलं जेसीबी अरे बाबा जेसीबी त्याच्याजवळ आहे आणि ते काशा पाहिला तुम्ही काशा ते गैबाने हा हो ते दारू पिझ्झा काही हा शिवला संघ असते ते शिवला संघ हो हो बाबा बाबा पाहिलं ते पाहिलं लय मुद्रा ते बी हो पाहिलं ते झुमऱ्या संघ असते ना काही हो दिसते ते एका व्यक्ती बाजारात गिजारात येत असते ते तर काय त्याचं काय मग अरे बाबा त्यानं हो, अर्जुन काय आहे बा ते ट्रॅक्टरचं नाव अर्जुन महिंद्राचा हो ते आणलं त्यानं मग काय तुम्हाला वाटलं खोटं नाही काही रामपुरात लय कमाई आहे बाबा पैसा लय रामपुरात मग काय शेतीच लय विकते तिची अरे बा मजाक तर नाही करू राहिला तुम्ही हा कशाजवळ राजा ट्रॅक्टर आहे म्हणता त्या झुमऱ्याजवळ जेसीबी आहे म्हणता अरे बाबा 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 काय खोट्या गोष्टी वाटू राहिल्या बा मला तर खरं नाही वाटू राहिलं इतका पैसा कुठं चालला काय जोड बापा बाबा बाबा जेसीबी आणि ट्रॅक्टर हां 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 बहुतेक 100% काहीतरी जुगाड आहेच का हा पुऱ्या गावाला सापडलं का रे मग शेती चांगली पिकत असेल ना हा हो बड भाऊ ते कसं असेल शेतीचं उत्पन्न भरपूर आहे तिथं कॅनल तर पाणी असल्याच्यानं बाबा मला माहित नाही का शेती किती पिकते तर कास्तकारावर इतका पैसा राहतच नाही हो, इतका पैसे कुठच्या आणलेला काय ना नाही तर दुसऱ्याचं असं नाव करते ते मला माहित आहे ते दुसऱ्याच्या असं जेशिब्या म्हणत असं माई सोय असं आहे ते तुम्हाला माहित नाही ते तिथले लोक कसे आहेत मला माहिती आहे मी राहिला तिथं 1 महिना राहिला मग काय तर हो शिवल्या गोटे हे ते बाकीचे नाही राहिला काय फगाडे अरे भाऊ तुम्हाला शिवला टोयगोटे काय मामूली माणूस राहिला का अळत आहे तिचे खरीददार आहे ते खरीददार मग खादोळे आता सांगेन मला गोष्टी आमच्या बरोबरीने माल किती म्हणते ते मग आता याला गेला ते कुठं गेला गुडची ते गेला पुण्याले मालिकाला गेले कोणते बा त्याला म्हणलं होतं मी या म्हणून दिंडी येऊ राहिली बा आता ते म्हणे आम्ही पुण्याला म्हणे आता पुण्याला फिरून राहिलो म्हणे बा असे म्हणे बा ते बबनराव ते दोघं जण अळत आहे त्याची खरेदी आहे त्याची अरे हो ना मला का माहित नाही का अडत आहे मग त्याची खरेदी आहे म्हणून मग ते तर मापाशी झाला होता ते मालिकासाठी पेतात पडला होता ते हो पण त्याची थोडी अडत आहे ते त्या कंदील बुड्याच्या मेवण्याने पैसा दिलेला आहे ते मग तुम्हाला माहित नाही ते माहित बाबा आता ते नाही माहित आम्हाला पण हो आहे ते दोघं जण येते तर माल खरेदी करते विकते हो आता ती कोणाची काय होय पण ते अडत आहे द्यायची तेच म्हणलं ना अडत आहे द्यायची हे सगळ्या गोष्टी आहे पण त्याच्या नाही हो असं आहे ते मला माहित आहे काय माहित आहे बाबू काहीतरी खबर सापडलं हो रामपूरवाले 100% हा हो मला माहित आहे ते काय दादा तिची खोल फिटिंग करायला लागते गड्या रामपुरात जा लागते आता अरे पण मी काय म्हणतो बाळ भाऊ ते जाऊ द्या तिकडे कोणावर काय पैसा काय आपल्याला काय करायला लागते कोणाचा असून काही असो पण मी काय म्हणतो हा हो आता माझ्या जवळ बॉय शांतारामची घनगणी तुमची मावस भाऊ येते समजा हा तुम्ही एखादा फोन तर लावा द्यायला यावर्षी काही टिफन उतारा करता का नाही करत हा हो आता पीक पाणी पेरणं झाल्यावर मस्त फय गे बनवते ते वाफेवरचे मस्त भात वरण मस्त लगायचं भेंडीची भाजी हे ते फर्स्ट क्लास बिलकुल जेवण असते हा त्याला म्हणा काही बोला आता म्हणा टिफन उतारायला हो कसं मला फोन करणं बरोबर नाही हा टिफन उतारायचं जेवण द्या ना म्हणा बाबा का ते तर माझ्या ध्यानातच नाही बा टिफन उतारा हो टिफन उतारा नाही का हो आपलं पेरणं पाणी झालं की ते कास्तकार लोक देत असते बा चांगलं बा पीक यावं म्हणून हो राजा माय आता पा मामा आता हो भुलला आता आपल्याला नाही का हो बरं आता फोन लावतो मी द्यायला हो काय म्हणतो टिफन उतारा केला का नाही म्हणतो यंदा 1 मिनिट जमते आता नाही का हो ती पण उतारायच्या मिसानं जायचं त्या गावातली पुरी माहितीच काढायची एक दिवस मुक्कामीच जातात उद्या हा पाहूनच घेऊन आता काय नाही का काहीतरी 100% त्या गावात मी खादोडे म्हणते ती खरी गोष्ट आहे संध्याकाळी खादोडीला भेटतो बरोबर माहिती घेतो अरे काय झालं कायसाठी कल्ला काय करू राहिला म्हणलं काय गडबड काही नाही ते आपलं मंदिर नाही का बोलतं ते हो ते टेकड्यावर मंदिर नाही का मोठं आपलं देवी मातेचं हो तर तिथं म्हणलं ते इंजिनियर ते आलेले आहे म्हणलं ते म्हणे थांताला मोदे बोलावा म्हणे तिथं मोजमाप करायला लागते म्हणे ते मोजमाप बाबा आले वाटते इंजिनियर नाही का हो असं हो का बरं येतो म्हणा काही हरकत नाही हो जाय सांगता येईल बस येतेच म्हणा 10-15 मिनिटं सांगतो मग हो ठीक आहे या लवकर या मग हो ठीक आहे मी आता कसं फोन लावत होतो पण तिथून लेन नव्हती ना फोन काही लागे नाही हो बरोबर होय ना पुढे हो आलोच काय म्हणलं मंदिराचं काय कसं काय इंजिनियर आणि ते कसं काय बांधकाम आहे का आपल्या मंदिरात वरच्या त्या देवी मातीच्या अरे बा काय तुम्हाला सांगितलंच नाही का ते माहित नाही का तुम्हाला ते अरे बा म्हणलं मंदिर मोठं होऊन राहिलं तिथं ते आपलं ते लाईन मंदिर नाही का बापा राजा ते तिकडचा माणूस आहे कुठचा आहे बा त्या याच्या केरळचा काहीतरी नाव आहे त्याचं मला आठवून नाही राहिला तिथं गेला विचारला ग तर काय म्हणे आपल्याला मंदिर बांधायचं तर रामपूरले हो त्याचे कोणतरी होते म्हणते बा जुन्या काळात इथं तर त्यानं ते मला एक वेळ फोन केला कोणतरी नंबर घेतला माया तुम्ही रामपूरच्या आहे का असं तसं मला वाटलं खोटीच गोष्ट आहे का हो अजूनही मला खरं नाही वाटू राहिला आता पाहू ना काय आहे तर ते हो चला बरं तिकडे चालता का चालता चला मग हो ना पण राजा इतके दूरचा माणूस इथं कसं काय म्हणलं हे बांधून राहिला मंदिर हो कसं काय म्हणा कसं मला नाही समजून राहिलं बाबा 1 किलो सोन्याचे पैसे मंदिराला लावायचे ना मला काय तर माझं जमा पुरे अरे बा आता ते आपल्याला कोण आहे का आहे तिथं गेल्यावर समजून ते हा हो ते मलाच कुठं माहित आहे काय तर मी सांगेल त्याला बरोबर काय बोलस ते हा चला मग आता चालसान चला राम म्हणलं माझ हो एकटा का नाही का भुललं का बड भोले अरे नाही हो बा तुम्हाला कसं काय बोलते आज आता तुमच्या इथं कॉलनीत कार्यक्रम ठेवला तुम्ही हा हो काय म्हणते ते आपल्या कंदिलाबाजी ते गेले का पैदल मग हा हो काय झालं त्याचं कसं काय ते डमणी मोडली म्हणते ते निपटलं ते पैदल गेले तर पैदल हो ते गाडी आपल्या चिमणरावची सामान सुमानासाठी पाठवून दिली आणि ते चालले पैदल हो काय करतात ते डमणी मोडली म्हणे ते आता भांडून घेऊन ते फोन केला तर मी मारतीले हो येऊ राहिले ते आता हो तिथून निघणार आहे थोड्या वेळात असं हो का मारतील लागला आता फोन नाही बरं ठीक आहे ना बरं काय म्हणत होते काय सहज लावला काय थोडंसं गडबड होती ते जरा इंजिनियर आलेलं आहे मंदिर बांधकाम सुरू आहे आता ते हो तर त्या हिशोबानं जरा जात होतं
पप्पाला अशा टाइमला मंदिर बांधकाम पप्पाला घाल पैसा वाटते बरामपुरात असं 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 हो का बरं 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 जा ना पण मी काय म्हणतो ते आपलं ती पण उतरायचं काय झालं म्हणलं हा हो राजा पेरणं पाणी झाल्यावर तुम्ही बोला जा बा या वर्षी तर काही आता पताही नाही बा तसे काय भुलले जा मला काय तर राजा हे बा एक बॅग निघे एक बॅग निघे नाही मग काय आता तर सगळं वरे आलं हो ती बी असं दमदार काही अजून पाणी झालं नाही वाटच पाहून राहिलो पण आता काय करता आता करू म्हणलं करू हो पण ते आता मिळच नाही आला एक तर आता दिंडीवाले गेले ते तर 1-2 दिवस गेले आमचे अरे हो ना पण ते वाफेवरती ते फळे बनवता का नाही त्याची आठवण तुमच्या मेवण्या लिहू राहिले ना मग इथंच आहेत तुमचे मेवणे मानमोळे साहेब म्हणते बा काही जवळ बोलावणे नाही राहिले म्हणते काय बोलावता का मग उद्या किती अरे बाबा काय नाही म्हणतो का मी हा हो या ना उद्या ती पण उतारा उरकून घेऊ हा हो एरी करायच लागत होता काही विषय नाही मी बोलावणारच होतो पण ते आता कामाधंद्याच्या गडबडीत झालं नाही ते हा उद्या करून टाकू ना मग हो मस्त बिलकुल हे बा ज्वारी देऊन आणतो ज्वारीचे फळे बनवतो वरण भात मस्त बाकीचं बिलकुल जे काय असते ते सगळं पद्धतशीर हा या मस्त संध्याकाळचे मुक्कामी या हो ना मुक्कामी काय तर तुमचे मेवणे बामध्ये मुक्कामीच म्हणते बरं मुक्कामी येतो मग आम्ही उद्या 100% उद्या तयारी करा तुम्ही ती पण उतारा उरकून घ्या हो या ना फॅमिली सहित या मारतीच्या घरी या जरा भेटगोट होती सगळी या हो या हो सगळे फॅमिली सहित या हो ना फॅमिली सहित तुम्ही हो मानमोळे साहेब म्हणते फॅमिली सहित जाऊ म्हणते आपण हो ठीक आहे येतो गाडी घेतो त्याचीच गाडी आहे 4 व्हीलर हो येऊन जातो मग हो येऊन जा हो उद्या ठेवून देऊ मग आपण ती पण उतरायचं संध्याकाळचं हो चला ठीक आहे ठेवतो मग आता उद्या मानमोळे साहेब आता कसं हो आपले मावस भाऊ हो बाळभाऊ येतो म्हणते तर मारती जवळ करून टाकू मग ती पण उतारा नाही का हो या तुम्ही सगळेजण लाईन पाटील हो आताच आमंत्रण देऊन राहिलं तुम्हाला उद्या संध्याकाळचं ती पण उतारा आपली इथं आहे तुम्हाला आमंत्रण हो अजूनही समजा 5-7 लोक सांगितले जाय तिकडे आपल्या येटायतले मला काही हरकत नाही हो तुम्ही म्हणता तसं नाही का हो काही हरकत नाही चला मग आता तिकडे ते मंदिराचं काय पाहू मग हो चला हो मनमोळे साहेब हो इथं कोण बोलावलं म्हणलं हो काय गडबड हो कायसाठी म्हणलं मार्केटमध्ये गेलो तुम्ही जरा हिशोब करा म्हणलं बा हो तुमचा फोन आला या बा इथं या काय आहे काय म्हणलं अरे काय राजा खातोडे साहेब अरे बा सांगतो ना विषय लय गंभीर आहे बरं हो तुम्ही म्हणता ती राजा खरी गोष्ट आहे पण हो रामपूरवाल्याला काहीतरी सापडेल आहेच राजा हो कारण की सांगतो ना बाळू भोले फोन आलता त्या एका कोणाचा मारुती धुटकेचा हो 6,000 रुपये दिले म्हणे मी आखिल्या काय टेन्शन आहे म्हणे असं तसं ती गोष्ट झाली अलग जाऊ द्या समजा दिले असं हां हो रे शिवला टोकुट्याचा इतकाला माल घेते समजा आणि त्या गावात आता मंदिराचं बांधकाम आहे म्हणे फोनवर ऐकलं मी हो मंदिराचं बांधकाम आहे म्हणे तिकडे चाललो म्हणे हो आता समजा आमच्या जवळ बाज बोलले आणि दुसरी गोष्ट अजून एका जणानं म्हणते ज्याची इथं काहीच नाही त्यानं JCB घेतली म्हणते बा हो काय ते नाव सांगितलं त्याचं मला आठवून नाही राहिलं एकानं ट्रॅक्टर घेतला हो म्हणजे जवळपास त्या गावातल्या बऱ्याच लोकांजवळ पैसा आलेला आहे हो असा त्या बोलण्याहून समजा लक्षात आलं माय लक्षात तर माया पहिल्यापासूनच येईल आहे मग काय तर तरी मी देवमनेला पाठवणार ते घबाडाचं काहीतरी त्या देवमनेने सांगितलं होतं मंदिरापाशी त्याला घबाड सापडलं बा आणि मग म्हणे की ते चांदीच निघाली असंच झालं तसंच झालं हां ते काय तरी गोलम गालम आहे बा त्याच्यात हो 100% त्या लोकांना दाबेला आहे असा तर मला 100% विश्वास आहे पण ते लोकांचं कसं हो ते कोयसेच निघाले म्हणजे ते पेपरले बातमी आली ती हो लय मोठं ते आता प्रकरण मागत झालं ना ते हो त्याच्यानं मला वाटलं बा ते कोयसाच असं पण आता तुम्ही सांगून राहिले की प्रत्येकानं काही घेतलं बा असं तसं हां काहीतरी असं ना याच्यात नाही हां हो 100% आहेच ना हो इतकाला कुठून सामान घेणार आहे कास्तकाराची परिस्थिती इतकी असते का म्हणून मी उद्या चाललो म्हणलं उद्या रामपूरले जराशी माहिती काढाली म्हणता का अरे मग जा ना बाबा काढा ना माहिती काढा तुम्ही एक खेप का माहिती पडली ना आपल्याला हो हे रामपूरवाले लय भारी पडले ना ते देवमनेले त्याने फेल पाडलं हो आता दिंडीत गेलं ना ते हो मला सुनावून गेलं ते हो म्हणून म्हणलं तुम्ही जा हो खोल फिटिंग करा पुढचं मी पाहतो काय करायचं पाहतो ना मग काय करायचं हो बरोबर पाहून येतो तुम्ही उद्या आता मस्त जेवण करून येतो माहिती काढून येतो हो ठीक आहे मग चला आता फिट चला ओके चला घराकडे आता